संतोष देशमुखांना जाऊन 2 महिने पूर्ण झाले, आज तरी राजीनामा होणार का असा सवाल उपस्थित केलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत प्रश्न विचारले. धनंजय मुंडेंवर सगळे आरोप पुराव्या सकट मुख्यमंत्री, लोकायुक्त, अजित पवार, निवडणूक आयोग, सीबीआय, त्यासोबतच कॅग आणि एसीबीला पाठवत असल्याचं देखील त्या म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर अजून त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फोनचा डाटा अजून का रिट्रीव्ह झाला नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. तो बडा नेता कोण आहे अजून का कळालेलं नाहीये, तर जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत दबाव राहणार, त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे असं देखील अंजली दमानिया यांनी सांगितलंय. दरम्यान अंजली दमानिया यांनी नेमकं काय ट्विट केले पाहूयात. तर संतोष देशमुखांना जाऊन 2 महिने झाले, आज तरी राजीनामा होणार का. एका डिटेल पत्र ज्यात धनंजय मुंडेंवर आरोप आणि पुरावे आहेत ते मुख्यमंत्री, लोकायुक्त, अजित पवार, ईसी, सीबीआय, एसीबीला पाठवत आहे. यांचा पाठिंबा जर वाल्मिकला नसता तर ही क्रूर हत्या झाली नसती. अजून बरेच काही कळणं बाकी आहे. स्कॉर्पिओत सापडलेल्या फोनचा डाटा रिट्रीव्ह का झाला नाही, तो बडा नेता कोण अजून का कळलं नाही असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलाय. दरम्यान जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत दबाव राहणार, त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे असं देखील त्या म्हणाल्या. कुठेतरी मोठ्या प्रमाणावर हे प्रकरण दाबलं जाईल अशी शंका मला वाटतेय. म्हणून मी आधी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध आर्थिक कसे आहेत ते दाखवले, कंपन्यांचे डिटेल्स दिले, ऑफिस ऑफ प्रॉफिट दाखवलं, कृषी घोटाळा दाखवला. कुठेतरी असं वाटतंय की मुख्यमंत्री आणि अजित पवार हे दोघंही त्याची पाठराखण करतायत, त्यांना राजकारणात बाहेर पडू द्यायचं नाहीये आणि म्हणूनच त्यांचे मित्र म्हणून त्यांना ती कारवाई करायची नाहीये. आता जनतेने हे लावून धरायला हवंय आणि कुठल्याही प्रकारे आपण त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे, त्याशिवाय न्याय होणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.